बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे। मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीने आलेला आहे का? कारण त्याला नेतृत्व कुणाचंच नाही, ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले। बघा आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही। उद्रेक भावनांचा असू शकतो, पण त्या ठिकाणी जी काही मागणी होते की तात्काळ फाशी द्या, तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे। आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे। पण ही घटना 13 ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला आहे, या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही। याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली। जे बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात। 4 वर्षांच्या मुलींवर जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे। वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर, आज लहान मुलींवर, म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही, पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही, जायचं तरी कुठे। आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाहीये। FIR दाखल करायला एवढा वेळ लावला जातो, 4 दिवस लागतात कॉग्निझन्स घ्यायला। तर आज समाज पक्ष सोडा, पण समाज कुठेच चाललाय। आणि मला एक सांगा, जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय, जेव्हा त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो, त्यांची पदयात्रा काढली जाते, तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल? हेच होणार आहे ना समाजात, जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्याचं समर्थन करतं, तेव्हा समाजामध्ये ही जी विकृत मानसिकता आहे, ही विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार। मग नेमकं आता काय करावं? हताश होऊन बसायचं का? बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, या घटना हल्ली संपूर्ण देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे कशी घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातंय। माझं मत असं आहे, जे आज संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात पण लिहिलेलं आहे, एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना, योजना आणत असताना, या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत। आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन, म्हणजे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही, देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये। आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून, मग ती फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा, आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं। निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं। आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्यायनिवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत। हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल। तूर्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता, जसं आता हाथरस, उन्नाव, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं, अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामा नये। सगळेजण पक्षभेद, जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील। आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे, माझी लाडकी बहीण आहे। शक्ती जे विधेयक आम्ही आणू इच्छित होतो त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता। सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशनं होती ती 1-1, 2-2 दिवसाची होत होती, कारण त्याला कोरोना होतं। पण हे
बिल आम्ही आणू शकलो नाही, कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं. आज ज्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक लटकून ठेवलेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती ही ह्या गुन्हेगारांना दाखवून दिली पाहिजे. नाही, मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती. मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये. याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण नाहीतर एक एक घटना घडतात. काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं, काय त्याचं नाव, मीर शहा. आता तो सुद्धा असाच होता ना, त्या महिलेला फरफटत त्यांनी नेलं. आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला. आता सुद्धा हे जे केवळ जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहेत का? संपूर्ण जग आता बघतंय. मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई म्हणजे नुसतं अटक केली, गुन्हा दाखल झाला, वर्षानुवर्ष केस चालले, निकाल लागला, वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी होत नाही. ह्या सगळ्या गोंधळावरती आता एक जरब बसली पाहिजे, तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू शकतो. सरकार का, महाराष्ट्र की सरकार क्या कर रही है? महाराष्ट्र की पुलिस इस देश की सबसे अच्छी पुलिस यंत्रणा है, लेकिन जिस तरह से महिलाओं पे अत्याचार हो, कोयता गैंग हो, आप देखिए क्राइम इस राज्य में बढ़ता जा रहा है और क्राइम की जिम्मेदारी किसी होम मिनिस्ट्री पे है. तो महाराष्ट्र की होम मिनिस्ट्री और एजुकेशन मिनिस्टर दोनों को जवाब देना पड़ेगा. और मेरी मुख्यमंत्री जी से सवाल है, मैंने उनका स्टेटमेंट देखा, लेकिन उनके गृह मंत्री कहाँ है? मैंने उनका तो स्टेटमेंट आपकी किसी भी चैनल पे नहीं दिया. जिस प्रकार से बात करें महाराष्ट्र में या पुणे या जिस प्रकार से मुंबई के इर्द गिर्द इलाके में आए दिन इस प्रकार की घटना गए नहीं, हर महाराष्ट्र में हो रहे हैं. बिल्कुल लॉ एंड ऑर्डर फेलियर है. मैं कब से कह रही हूँ, जब देवेंद्र जी होम मिनिस्टर होते हैं हमेशा लॉ एंड ऑर्डर का फेलियर होता है. आप देख रहे हैं पिछले हफ्ते भी जलगांव में जो घटना हुई, धुले में जो घटना हुई, नासिक में जो घटना हुई, कौन है इसके जिम्मेदार? आप पता करिए, आप ही के चैनल ने दिखाया था. तो पिछले हफ्ते जो घटना हुई, फिर मराठवाड़ा के कई इलाकों में घटना जी हुई है, इसके बाद ये महिलाओं का इश्यू है, उसके बाद पूना डिस्ट्रिक्ट में होता है. हमेशा हर हफ्ते 10 दिन महाराष्ट्र में ऐसी घटना क्यों होती है? इसकी जिम्मेदार कौन है? तो गृह मंत्रालय और उसका इंटेलिजेंस है. फिर इस राज्य का इंटेलिजेंस फेल है पूरा. आप मांग करेंगे देवेंद्र फडणवीस इस्तीफा दे, जिस प्रकार से नो, मैं तो पहले भी मांग कर चुकी हूँ कि इस मामले में जिस तरह से कंप्लेन की गई, नहीं ली गई, स्कूल को बोला गया लेकिन उसका फॉलोअप नहीं किया. इस राज्य के जो एजुकेशन मिनिस्टर है, शिक्षा मंत्री और गृह मंत्री माननीय मुख्यमंत्री जी ने उनका इस्तीफा लेना चाहिए. आपको लगता नहीं जिस प्रकार से स्कूल के खिलाफ कार्रवाई की गई, जैसे कि वहाँ के 4 प्रिंसिपल हो, 2 टीचर है और 1-2 लोगों को टोटल 4 लोगों को सस्पेंड किया गया और उस पुलिस स्टेशन के अधिकारी को ट्रांसफर किया, क्या ये कार्रवाई सच्ची में आपको लगता है कि ट्रांसफर और बदली करके नहीं हो, एक पूरा मैसेज जाना चाहिए इस राज्य में कि देयर इज जीरो टॉलरेंस अगेंस्ट एनी क्राइम एंड स्पेशली अबाउट विमेन एंड चिल्ड्रन. बच्चे हैं हमारे, हम अगर बच्चों को ये प्रोटेक्ट नहीं कर पा रही है सरकार, तो किस हक से ये सरकार में बैठे हुए आज मंत्रालय में? जो घटना हुई सबको पता था, हफ्ते भर के पहले स्कूल ने बताया था, तो फॉलोअप नहीं करना चाहिए उसका? और उसके बाद पुलिस थाने में जाने में घूमते रहे वो पेरेंट्स, उनके माँ और पिताजी घूमते रहे 12-18 घंटे, किसी ने उनकी कंप्लेन तक नहीं ली. कौन है इसमें जिम्मेदार? ये सरकार है, क्योंकि ये सरकार घर तोड़ो, पार्टियां तोड़ो, ईडी, सीबीआई, इनकम टैक्स इसमें इतनी व्यस्त है कि उनको इस जो संवेदनशील मामले इसके लिए और सरकार चलाने के लिए वक्त ही नहीं है. तो इससे अलग बड़ा सवाल जानना चाहिए, अजीत पवार जिस प्रकार से मुंबई में है, सामान्य यात्रा निकाल रहे हैं, कल हमने देखा अनुशक्ति नगर में नवाब मलिक के साथ स्टेज सजा की. हालांकि एक समय था जहां बीजेपी इसका विरोध कर रही थी. क्या आपको लगता है बीजेपी अब सामने आना चाहिए और जो आरोप लगा रही थी उसके लिए माफी मांगना चाहिए? नहीं, आपने ये सवाल मुझे नहीं, देवेंद्र फडणवीस जी को पूछना चाहिए कि जिस तरह नवाब भाई के खिलाफ, और सिर्फ नवाब भाई के खिलाफ क्यों, डर्टी डजन, ये मेरा शब्द नहीं था, भ्रष्टाचार के आरोप बीजेपी करती रहती है कश्मीर टू कन्याकुमारी. और जब भ्रष्टाचारी अगर डर जाए तो उसको पार्टी में लेके उसको मंत्री बनाती है. तो भ्रष्टाचार आज कौन कर रहा है? ये तो दूध का दूध पानी का पानी. देश जानता है कि सबसे ज्यादा भ्रष्टाचार आज किसके साथ है या कौन कर रहा है,
तो वो भारतीय जनता पार्टी है, ऐसे लोग कहने लगे। एक आखिरी सवाल जानना चाहिए अजीत पवार को लेकर। कल हमने देखा रक्षाबंधन था, आप हमेशा हर साल अजीत पवार दादा को रक्षाबंधन रखा और राखी बांधते थे, लेकिन कल ऐसा मौका जब हाँ पहली बार नहीं बांध पाई। पहली नहीं, पिछले साल भी नहीं आए थे। पिछली बार नहीं बांध पाए, लेकिन क्या था इस मामले इस बात को लेकर आपसे कहीं ना दुख है कि आप नहीं बांध पाए? नहीं, देखिए, अजीत दादा से बातचीत करने की कोशिश की? एक बहन का दुख सिर्फ एक बहन जानती है, और हमारे जो संस्कार है ना, वो महिला मन में दुख रखती है, वो टीव्ही चॅनल पे दुख नहीं बोलती। इमिजिएटली बनवायचं आहे, त्यांना पटकन पाठवायचं आहे आणि त्याच्याकरता प्लीज आम्हाला वेळ द्या। सभी माध्यम कर्मियों से मेरा निवेदन है कि यहाँ पर ट्रेन के ऑपरेशन जो रुके हुए थे, हमने अभी ट्रैक क्लियर किया है। ट्रैक क्लियर करने के बाद में ये रिपोर्ट जो है ऑपरेशंस में, रेलवे ऑपरेशंस में जाना जरूरी होता है, ये ऑपरेशन सही तरह से शुरू होने के लिए, तो उसलिए हम लोग को रिपोर्ट दे रहे हैं। बाकी कितने लोगों को लिया है इस बारे में और मैं आपको विस्तार से जानकारी दूंगा। याबाबत आपल्याला विस्ताराने माहिती दिली जाईल। कृपया